हाय गाईज, तर तुमचं स्वागत आहे आपलं पार्ट 3 मध्ये. तर सुरुवातीला पार्ट 1 झाला, पार्ट 2 झाला, आता हा पार्ट 3 आहे. फायनली आपण जवळजवळ आलेलो आहे टेकडीच्या. बघू शकता इकडे तिकडे पार्क पूर्ण सुमसाम आहे, जागा पूर्ण सुमसाम आहे. ते काय झालं समोर माझे फ्रेंड आहेत त्यांच्यासोबत सरपंच आहेत, मला त्यांच्या समोर जरा ब्लॉग बनवत थोडं डर्टी फील होते नाही का, म्हणून मी थोडं पाठीमागं थांबूनच ब्लॉग बनवते गाईज. हे काय माहिती आहे का तुम्हाला, युनिव्हर्सिटी आहे, खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. युनिव्हर्सिटी मध्ये ग्राउंड आहे गाईज. इकडं बघा जंगल विगल, इकडे बिबट्या पण असू शकते, काय सांगता येत नाही भाऊ. तुम्हाला माहिती जंगलाचा एरिया, जंगलचा भाग म्हणल्यानंतर बिबट्या आला. आता बिबट्या आला तिथं आम्ही आलोच, म्हणजे आम्ही त्याला पकडत नाही, पण आम्ही ब्लॉगर म्हणल्यानंतर बिबट्या सर्व आम्हाला मध्ये नाही का, आम्ही येणार त्यांच्यासोबत ब्लॉग बनवायला बिबट्यासोबत. तो भारी वाटतं ना काही थोडं ओळख नाही, पब्लिक आली ना मग तिकडे कॉन्फिडन्स थोडं लो होतंय. पण तुम्हाला माहिती आहे तुमचा दादा कॉन्फिडन्स कधी लो होऊ देत नाही. परत हाय हो करतो मी. तर काहीच हा व्हिडिओ आहे आपला पार्ट 3. तर आता पार्ट 4 पण बनणार आहे आणि पार्ट 5 पण बनणार आहे. तर काय तुम्हाला मी दुरून टेकडीचा पूर्ण भाग दाखवतोय बघ, कशी टेकडी दिसते दुरून. वरती टुरिस्ट आहेत, पब्लिक चालू राहिले ते तसं. ते बघा पर्यावरण विभागशास्त्र इकडे म्हणजे खूप मोठं विद्यापीठ आहे गाईज. तर विद्यापीठामध्ये ब्लॉग बनवते मी आज. हा, त्या विद्यापीठाचं नाव तुम्हाला पार्ट 5 मध्ये सांगेल मी, ते कोणतं विद्यापीठ होतं. पार्ट 5 मध्ये भेटेल तुम्हाला त्या विद्यापीठाचं नाव. तर काही आपले व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पार्ट 4 मध्ये. चला का मग असं करून राहू आपल्या ब्लॉगर्स युट्यूब चॅनलला. मला माहिती मी माझं काम करतो, तुम्ही तुमचं काम करणार आहेत, सबस्क्राईब करणार आहेत, कमेंट पण करणार आहेत. दम लागते काहीच. तर भेटू आपण पार्ट 4 मध्ये. आता पार्ट 4 हा टेकडीच्या पायथ्याशी जेव्हा जाईल मी तेव्हा सुरू होणार आहे तो डायरेक्ट टेकडीच्या माथेपर्यंत पार्ट 4, आणि माथ्यापासून एंडिंग पर्यंत पार्ट 5. अशा आपण 5 ब्लॉग बनवले आपण एका दिवसात. एका दिवसाचं टार्गेट होतं 5 ब्लॉग बनवायचं, ते आपण बनवून टाकले. इंटरनॅशनल काहीच खूप मोठं विद्यापीठ आहे. आणि आनंद पण तेवढाच वाटतोय की आज पण सगळ्या ठिकाणाचा मी ब्लॉग बनवतो. आता माझा पण मी एकच मिनिटा त्यांच्याकडून थोडं मी मागमाग चालतो कसं ते माहिती आहे का, क्लास ते लोक आहेत ते